पुण्यानंतर आज साताऱ्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। संसदेच्या लोकलेखा समितीवर अशोक चव्हाण प्रफुल्ल पटेलांची नियुक्ती, अध्यक्षपदी काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाल यांची वर्णी। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा खटला चालणार, राज्यपालांकडून खटला चालवण्यास परवानगी। आठवडाभर विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा परतणार, कोकण मध्य महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्याला पावसाचा येलो अलर्ट। अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमाला आढळराव पाटलांची गैरहजेरी, तर आढळरावांच्या गैरहजेरीमुळे चर्चांना उधाण। अंधेरी पूर्व विधानसभेत शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच सुरू, शिवसेनेकडून प्रदीप शर्मा यांची पत्नी स्वीकृती शर्मा इच्छुक, तर भाजपकडून माजी नगरसेवक मोर्जी पटेल इच्छुक। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा मंकी पॉक्स बाबत मुख्यमंत्री शिंदेंना पत्र, तर हायरिक्स देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळावर नियमावली लागू करण्याची विनंती। ठाण्यातील गडकरी रंगायत नाट्यगृह 3 महिने बंद राहणार, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून नूतनीकरणाच्या कामासाठी नाट्यगृह बंद ठेवलं जाणार। मुंबईतील रेल नीरचा पुरवठा बंद, अंबरनाथमधील प्रकल्पाच्या बाहेरील ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे बाटलीबंद पाण्याचा पुरवठा प्रभावित। लाडक्या बहिणींना 5 वर्षात 90,000 रुपये मिळणार, पुन्हा सत्तेत आल्यास मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम दुप्पट करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। नांदेड जिल्ह्यातील भोकरमध्ये ओबीसींची महासभा, ओबीसी नेते लक्ष्मण हाके सभेला संबोधित करणार। मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यातील आरोपी हवनूर राणाचं हस्तांतरण शक्य, राणाचं भारतात प्रत्यार्पण शक्य असल्याची माहिती। मंकी पॉक्सचा भारताला धोका नाही, परंतु सरकारकडून सावधगिरीचे उपाय राबवले जाणार, आरोग्य मंत्रालयाच्या बैठकीत महत्त्वाची माहिती। मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वे मार्गावर दुरुस्तीच्या कामासाठी 5 तासांचा ब्लॉक, सांताक्रूज ते गोरेगावच्या दरम्यान असेल ब्लॉक। राज्यातल्या रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर, राज्यातील पूल आणि रस्ते 31 ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा, मुख्यमंत्र्यांचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश। मुंबईत विमानतळावर मोठा अपघात टळला, विमानात बॅग ठेवण्यापूर्वीच झाला स्फोट, बॅगमधील ज्वलनशील पदार्थामुळे स्फोट झाल्याची माहिती। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा, जालना जिल्ह्यात घनसावंगी, बदनापूर, भोकरदन मतदारसंघात असेल यात्रा, जयंत पाटील, अमोल कोल्हेंसह दिग्गज नेते उपस्थित राहणार। मुंबईच्या वरळीमध्ये प्रो गोविंदा स्पर्धेचा थरार, वरळीतील NSCI डोममध्ये आजपासून रंगणार स्पर्धा, तर राज्य सरकार प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने स्पर्धेचं आयोजन। महिला T20 विश्वचषक यंदा बांगलादेशमध्ये होणार, परंतु देशातील सरकार विरोधी आंदोलनामुळे सुरक्षेच्या कारणास्तव ठिकाण बदललं जाण्याची शक्यता। 20 ऑगस्टला काँग्रेसचा मुंबईत भव्य मेळावा, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार, तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता। मांडवा ते मुंबई प्रवासी जलवाहतूक 1 सप्टेंबर पासून सुरू होणार, अलिबाग ते मुरुडमध्ये येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास होणार सुखकर। सुनीता विल्यम्स यांच्या अडचणीमध्ये वाढ, अंतराळामध्ये विल्यम्स यांच्या आरोग्यावर परिणाम, नासाकडून सुनीता विल्यम्स यांच्याबाबत महत्त्वाची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।